गोकुळ सोबत गोकुल। सीपीआर रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर कारवाई, निषेध म्हणून डॉक्टरांचे आंदोलन। राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या शकुंतला पवार या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। रक्तातील साखर तपासणीसाठी रक्त घेत असताना शकुंतला पवार यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला। यावेळी पवार यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीआरच्या आवारात गर्दी करून पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी डॉक्टर अभिजित ढवळे, डॉक्टर अमृता बिलावर व डॉक्टर अर्जुन सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांना पदमुक्त केलं। याच पार्श्वभूमीवर आज सकाळी सीपीआर मधील डॉक्टरांनी आंदोलन केलं। डॉक्टरांनी डॉक्टर एस मोरे यांची भेट घेऊन डॉक्टरांवरील करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची विनंती केली। यानंतर डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी डॉक्टर अभिजित ढवळे म्हणाले, काल एक अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या विभागात घडली की एक 70 वयाची वयस्कर स्त्री मोतीबिंदू ऑपरेशन साठी आल्या होत्या आणि त्यांचा ऑपरेशनचा निर्णय आमच्या विभागाने घेतला। ऍडमिट करण्यासाठी आणि फिटनेस ऑपरेशनसाठी फिटनेस यासाठी त्यांचं रक्त काढणं गरजेचं होतं। तर आमच्या विभागातील ज्युनियर डॉक्टरांनी हा निर्णय घेतला, पण रक्त काढताना त्यांना चक्कर आली आणि त्या कोलॅप्स झाल्या आणि पुढं अकस्मात दुर्घटना विभागात गेल्या असता सर्व शर्तीचे प्रयत्न करून देखील त्यांचा मृत्यू झाला। व्यवस्थित होती, त्यांनी कुठलाही याच्या आधी आजार नाही असं आम्हाला सांगितलं। मग त्यांची पल्स आम्ही हृदयाचे ठोके चेक करून आम्ही रक्त काढण्याचा निर्णय घेतला, पण त्या दरम्यान त्या कोलॅप्स झाल्या, म्हणजे त्यांना भोवळ आली आणि त्यांना फिट आल्यासारखं असं सदृश्य दिसलं। मग आमच्या डॉक्टरनी त्याचे प्रयत्न करून त्यांना आकस्मिक दुर्घटना विभागात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला। तर कुठलीही घटना घडली तर त्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्याचं पहिलं तपासणी करणं गरजेचं आहे। त्यामुळं आमची अधिष्ठाताने एवढीच मागणी होती की त्याचा पूर्ण सखोल तपासणी होऊ दे, त्याची काय कमिटी वगैरे होईल आणि त्या तपासणीचा किंवा कमिटीचा अहवाल आल्यानंतर जी योग्य ती कारवाई असेल ती आम्ही मान्य करतो। पण एका संघटनेच्या दबावाखाली येऊन कन्सर्न डॉक्टर, त्याचे विभाग प्रमुख यांच्यावर अशी सक्तीच्या रजेवर जाणं, अशी कारवाई करणं हे नक्कीच निंदनास्पद आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। टोटल 4 डॉक्टरांवर कारवाई झाली, त्याच्यात मी होतो, आमच्या विभागाच्या ज्युनियर डॉक्टर होत्या, एक सीएमओ होत्या, या तिघांना सक्तीच्या रजेवर आणि आमचे माननीय वैद्यकीय अधीक्षक यांना पदमुक्त करण्यात आलं। आज आम्ही अधिष्ठातांना हे निवेदन दिलं आमच्या पुण्य संघटनेमार्फत की जी गोष्ट झाली त्याच्यामध्ये आमचा काही दोष नसून आम्हाला पूर्ववत पदावर हजर करून घेण्यात यावे आणि त्याची सखोल चौकशी करून जो काही अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल। कोणतीही घटना घडली तर त्याचा तपास करणं गरजेचं आहे। तपासाअंती जो कमिटीचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, असं प्रतिपादन डॉक्टर अभिजित ढवळे यांनी केलं। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे म्हणाले, काल एक आमच्या डोळ्याच्या विभागामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याकरता एक बाह्य रुग्ण विभागामध्ये एक साधारण 70-72 वयाची महिला आलेली होती आणि त्यांना ऑपरेशनची तारीख देण्यात आलेली होती आणि त्याच्या फिटनेस घेण्याकरता रक्ताच्या चाचण्या करण्यात सांगण्यात आलेलं होतं। त्यांना हेलपाटे पडू नये म्हणून आमच्या विभागातल्या डॉक्टरांनी स्वतः ब्लड कलेक्ट करायचा निर्णय घेऊन पाठवायचं ठरवलं। त्यांनी ब्लड कलेक्ट करताना त्या अचानक चक्कर येऊन पडल्या। शेजारीच एक 15 फुटावर आमची अपघात विभागाची खोली होती, तिथं त्यांना नेण्यात आलं, त्यांना रिससिटेशन करण्यात आलं, परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। या छोट्याशा अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यात डॉक्टरांचं काहीही असं हलगर्जीपणा किंवा दिरंगाई काहीही नव्हती। तात्काळ मी स्वतः अधिष्ठाता, आमचे उपवैद्यकीय अधीक्षक, संबंधित वैद्यकीय अधिकारी, शिक्षक हे सगळेजण तिथं जाऊन आले। त्यांनी त्या घटनेचा साधारण आढावा घेतला की बाबा याच्यात कोणाला डॉक्टरांकडून दिरंगाई झाली आहे, परंतु काही संघटनांचे लोक आले, त्यांनी प्रशासनावर आरोप केले याच्यात डॉक्टरांचं दिरंगाई झालेली आहे, निष्काळजीपणा झालेला आहे आणि तात्काळ या सर्वांना नोकरीवरून काढून घ्या आणि अतिशय असभ्य भाषेत सीपीआर उद्ध्वस्त करून टाकू, या लोकांची लायकी नाही इथं काम करायची, अशा प्रकारचे काही असंविधानिक वाक्य त्यांनी वापरली आणि या दबावाला पळून प्रशासनानं अनेक आमच्यापैकी अधिकाऱ्यांना, किंबहुना मला सुद्धा पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे। ही अन्यायकारक बाब आहे। ह्या पदावर काम करायला सीपीआर रुग्णालयातील कोणतेही अध्यापक तयार नाहीत, लेखी स्वरूपात त्यांनी लिहून दिलेलं आहे।
जर कोणी चांगल्या भावनेनं मानवतेच्या भावनेनं जर ही जबाबदारी घेत असेल आणि त्याला जर अशी वागणूक मिळत असेल आणि त्याला जर काम करण्यात अडथळा आणत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि आमच्या जिल्ह्यातील दोन्ही कॅबिनेट मिनिस्टरनी याचा गांभीर्याने विचार घेऊन यावर काहीतरी ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा असं मी आवाहन करतो. घडलेल्या घटनेत डॉक्टरांची दिरंगाई काहीही नव्हती. डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा नव्हता. पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे हे अन्यायकारक बाब आहे असे प्रतिपादन डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी केलं. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे म्हणाले, काल छत्रपती प्रमिलाराजे सरोपचार रुग्णालय CPR हॉस्पिटल मध्ये 72 वर्षाच्या शकुंतला पवार नामक महिला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या. मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याच्या आधी त्यांचं रक्तातली साखर तपासण्यासाठी, ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी त्यांचं ब्लड सॅम्पल तपासण्यासाठी काढलं. त्यानंतर त्या एकाएकी त्या कोलॅप्स झाल्या, खाली पडल्या. लगेच आमच्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती तातडीने उपचार केले. त्यांना इंट्युबेट केलं आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला, व्हेंटिलेटरवर ठेवलं. अनफॉर्च्युनेटली त्या दगावल्या आणि यामध्ये प्रायमा फेसी त्या डॉक्टरांची कुठलेही हलगर्जीपणा किंवा कुठलीही चूक आहे असं काही जाणवत नाही. त्यांना बहुतेक हा सिव्हिअर हार्ट अटॅक आला असावा असं आम्हाला वाटतं. त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा केलेलं आहे. आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा आपल्याला कशामुळे नेमका मृत्यू झाला ते आपल्याला कळेल. घडलेल्या घटनेत डॉक्टरांचा हलगर्जीपणा किंवा कोणतीही चूक आहे असं काही जाणवत नसल्याचं प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी केलं. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कांबळे, मॉर्डचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष देशमुख, डॉक्टर अनिता परितेकर, डॉक्टर संगीता कुंभोजकर, डॉक्टर शिवप्रसाद हिरवडे, डॉक्टर सुदेश गंधम, डॉक्टर अंजू सिंह यांच्यासह आदी डॉक्टर सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.